रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येऊन गेले आणि रातोरात एक ट्रेंडिंग टॉपिक बनले. मग त्यांच्यासाठीचा लवाजमा, त्यांचं शाही स्वागत, त्यांच्यासाठी काय मेन्यू असेल बरं, असे अनेक विषय चर्चिले गेले. आपण पुतीनला ओळखतो ते रशियाचा सर्वात शक्तिशाली नेता म्हणून. जगाच्या राजकारणात ज्याचे एकच वक्तव्य खूप महत्व राखून आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की पुतीनबद्दल आपण जितकं जाणतो त्यापेक्षा अनेक पटीने जास्त गोपनीय गोष्टी आहेत ज्या जगापासून लपविण्यात आल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत त्यांच्या भूतकाळातील कौटुंबिक आयुष्य, त्यांच्या सध्याच्या पार्टनरबद्दलच्या चर्चा आणि त्यांच्या खाजगी जीवनाभोवतीचं गूढ रहस्य. पुतीन हे रशियाचे राष्ट्रपती असल्यानं त्यांच्या संपत्तीबाबत अधिकृत आणि स्पष्ट अशी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र वेळोवेळी पुतीन यांच्या संपत्तीबाबत अनेक वृत्त बाहेर येत असतात. पुतीन यांची नेटवर्थ जवळपास $200 अब्ज जवळ असल्याचं बोललं जातं. ते संपत्तीच्या बाबतीत जगातील अनेक अब्जाधीश उद्योगपतींच्याही पुढे आहेत. पुतीन हे गेल्या 2 दशकांपासून रशियाचे राष्ट्रपती आहेत. त्यांच्या नेटवर्थ बाबत फोर्ब्स किंवा ब्लूमबर्ग बिलियनियर्सकडे कोणताही डेटा नाही. मात्र फॉक्स बिझनेसच्या एका रिपोर्टनुसार त्यांच्याकडे $200 अब्ज जवळपास संपत्ती असण्याची शक्यता आहे. एकूणच राष्ट्रपती पुतीन हे त्यांच्या लक्झरी आणि स्टायलिश जीवनशैलीसाठी ओळखले जातात. पण याच व्लादिमीर पुतीन यांचं वैयक्तिक आयुष्य सुरुवातीला अत्यंत साधं होतं. व्लादिमीर पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड म्हणजे आजचं सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. त्यांचे कुटुंब अत्यंत साधं, मेहनती कामगार वर्गाने. 1983 मध्ये त्यांचा विवाह झाला तो ल्युडमिला शेरनेवा यांच्याशी. ती एरोफ्लोट मध्ये एअर होस्टेस, तर पुतीन त्यावेळी KGB मध्ये अधिकारी होते. त्या दोघांना 2 मुली, मारिया आणि येकेतेरिना. मात्र यात विशेष म्हणजे पुतीन यांनी आपल्या मुलींना कधीच सार्वजनिक जीवनात येऊ दिले नाही. त्यांची शाळा, त्यांची नावं, अगदी त्यांचे फोटो सुद्धा वर्षानुवर्षे रशियात गुप्त ठेवले गेले. सत्तेचा विस्तार होत गेला तसतशी त्यांच्या खाजगी जगातील भिंत अजूनच उंच होत गेली. 2013 मध्ये ल्युडमिला आणि पुतीन यांनी संयुक्त निवेदनाद्वारे घटस्फोट केला. कोणताही वाद नाही, कोणतीही चर्चा नाही. पुतीन यांनी फक्त इतकंच सांगितलं की आमचं वैयक्तिक आयुष्य संपलं, पण कुटुंबाचा आदर कायम राहील. त्यानंतर त्यांच्या कौटुंबिक जीवनावर पडला. आज त्यांच्या मुली दोघीही उच्च पदांवर काम करतात. मारिया वैद्यकीय क्षेत्रात संशोधक आहे आणि येकेतेरिना ही न्यूरो टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहे. दोघीही परदेशात व रशियात अगदी कडक सुरक्षा कवचात राहतात. त्यांच्या ओळखी, त्यांच्या ठिकाणांची माहिती यावर रशियामध्ये बोलायलाही कठीण आहे. आता सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे अलिना काबायेवा, ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट, माजी संसद सदस्य आणि रशियातील एका मोठ्या मीडिया ग्रुपची प्रमुख. 2008 पासून तिचं नाव पुतीन सोबत जोडलं जातं. जगभरातील मीडिया सांगते की काबायेवा हीच पुतीनची पार्टनर आहे. काही रिपोर्ट्स तर सांगतात की या दोघांना 3 ते 4 मुलंही आहेत. पण रशियात ही माहिती बोलणं म्हणजे कायद्याशी थेट टक्कर. पण लक्षात ठेवा, पुतीन यांच्या खाजगी आयुष्यावरील बातम्या रशियात बंद होऊ शकतात. वेबसाईट्स हटवून टाकल्या जातात, पत्रकारांवर कारवाई होते. आणि पुतीन ते शांतपणे फक्त एवढंच म्हणतात की माझं वैयक्तिक आयुष्य माझं आहे, ते सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी. कुटुंब, पार्टनर, मुलं सगळं गोपनीय. आणि ती गोपनीयता आजही तशीच कायम आहे. पुतीन हा एक नेता म्हणून जगासमोर दिसतो. त्याची सत्ता, त्याची ताकद, त्याचे निर्णय सगळं जग जाणतं. पण वैयक्तिक आयुष्य मात्र आजही रहस्यांनी भरलेलं आहे. हे सगळं सांगतं की काही चेहरे जगासमोर चमकतात खरे, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायम पडद्याआड राहतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सागर वेब.